नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की राकेश आता अर्णवला म्हणतो, मी बाहेर थोडं स्वतःसाठी काम शोधायचं ठरवले. त्यावर अर्णव आता राकेशला म्हणतो, तुला काम करायची इच्छा असेल तर तू माझ्या कंपनीमध्ये जॉईन का नाही होत? राकेश म्हणतो, ठीक आहे, मी इंटरव्ह्यूची तयारी करायला लागतो. एवढं बोलून आता राकेश तिथून निघून जातो आणि आता अर्णव मनातल्या मनात विचार करत म्हणतो, राकेशला सात्विक फॅशनमध्ये घेतलं तर त्याचं सत्य बाहेर येईल. तिकडे ईश्वरी तिच्या माहेरी गेलेली असते आणि सुप्रिया खूप चिडलेली असते. ती आता ईश्वरीचा हात धरून तिला उठवते आणि रागात म्हणते, चल चल आत्ताच्या आत्ता, मला तुझ्या घरी जाऊन सगळ्यांना जाब विचारायचा आहे. बस झालं आता. आता आईचं बोलणं ऐकून ईश्वरी खूप घाबरून जाते. तिला टेन्शन येतं की रागाच्या भरात काही वेडं वाकडं नको घडून बसायला म्हणजे झालं. तिकडे रस्त्यात एक माणूस राकेशला मारहाण करायला लागतो आणि रागात म्हणतो, माझ्या पुतणीशी लग्न केलंस आणि आता तिचा जीव घेतलास. आज मी जिवंत सोडत नाही तुला. आणि अर्णव आता तिकडून लांबून सगळं बघत उभा राहत असतो, पण मधी पडत नाही.